निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत। तर मित्रांनो, ही पहिली कॅटेगरी आहे, मी काम का करतो कारण मला भीती वाटते। दुसरी कॅटेगरी याच्यापेक्षा थोडीशी छान पातळी आणि वरची पातळी आहे आणि त्याच्यासाठी पण आपण काम करत असतो। मी काम का करतो कारण मला बक्षीस मिळणार आहे। मी एखादं काम करतोय, का बरं काम करतोय? अरे मला कोणी तर मुख्याध्यापक छान म्हणतील, मला माझा संस्थापक छान म्हणेल, मला माझे विद्यार्थी छान म्हणतील, मला काहीतरी बक्षीस मिळेल, मला कुठलं तरी एखादा पुरस्कार दिला जाईल, मला सगळे लोक माझी वाहवा करतील। तर मित्रांनो, हे सगळ्या जे कारणं आहेत किंवा ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या बक्षीस या कॅटेगरीमध्ये येतात। तर मी काम का करतो याची पहिली कॅटेगरी भीती, मी भीतीमुळे काम करतोय। आणि दुसरी कॅटेगरी ज्या भीतीचे थोडीशी अपग्रेड आहे ती म्हणजे मी काम का करतो कारण मला बक्षीस मिळणार आहे। बघा, हा पगार कसा दुटप्पी आहे। हा पगार कधी कधी भीतीमध्ये पण येतो आणि पगार हा कधी कधी बक्षिसामध्ये पण येतो। अरे मी काम का करतो? अरे मला पगार मिळणार आहे आणि पगार मिळते म्हणून मी काम केलं पाहिजे। तर इथे बक्षीस म्हणून आलाय। अरे काम नाही केलं तर पगार नाही मिळणार, इथं भीती म्हणून आलाय। तर आपण हे समजून घेतोय की पहिला पातळी कामाची किंवा पहिला टप्पा मी काम करतो कारण मला भीती वाटते आणि त्याच्या वरची पातळी मी काम करतो कारण मला बक्षीस मिळणार आहे। मग हे बक्षीस वेगवेगळ्या स्वरूपातलं असेल, ते इमोशनल पातळीवरचं बक्षीस असेल, ते कदाचित आर्थिक पातळीवरचं बक्षीस असेल, तुमची वाहवा होईल, असं सगळं बक्षीस असू शकतं। तर बरीच लोक बरीच कामं बक्षिसापोटी करतात। म्हणजे एखादा खूप छान शाळा रंगवतो, असं करतो तसं करतो, का करतो? खरंच करावं असं वाटलं म्हणून, की कोणीतरी चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून? तर आपल्याला समजून घ्यावं लागेल की माझ्या लाईफमध्ये मी जे काही कामं करतो त्या कामापैकी किती कामं मी बक्षिसापोटी केले, किती कामं मी काहीतरी वेगळ्या प्रकारची अपेक्षा ठेवून केलेत, अशा पद्धतीची कामं पण मी करत असतो। तर मित्रांनो, हे झालं काम करण्याचं दुसरं कारण। पहिलं कारण मी काम करतो कारण मला भीती वाटते, दुसरं कारण मी काम करतो कारण मला बक्षीस मिळणार आहे। मित्रांनो, ह्या दोन्ही ज्या कॅटेगरी आहेत, म्हणजे भीतीमुळे काम करणे किंवा बक्षिसामुळे काम करणे, ह्या माणसाला फारशा उपयोगाच्या नाही आहेत आणि फारसा सुख आणि आनंद त्या देत नाहीत। मग कुठल्या कॅटेगरी खूप छान आहेत? तर याच्या पुढे पण दोन कॅटेगरी पडतात, त्या पण आपल्याला समजून घ्याव्या लागतील। मित्रांनो, मी काम करतो कारण त्या काम करण्याची तिसरी कॅटेगरी आहे, मी प्रेरित झालेलो आहोत। तर पहिली कॅटेगरी मी भीतीमुळे काम करतोय, दुसरी कॅटेगरी मी बक्षिसासाठी काम करतोय आणि तिसरी कॅटेगरी मी काम करतोय कारण मी प्रेरित झालोय, प्रेरणा। तिसरी कॅटेगरी प्रेरणा। तर मला प्रेरणा मिळाली म्हणून मी काम करतोय। मग प्रेरणा ही काय कॅटेगरी आहे ती आपल्याला समजून घ्यावी लागेल। की मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपण भीतीमुळे केल्या नाही किंवा बक्षिसासाठी केल्या नाही, आपण प्रेरित झाल्या म्हणून केल्यात आणि तिथं प्रेरणा मिळाली होती। जसं एक दोन उदाहरण आपण बघूयात की प्रेरणा म्हणजे नेमकं काय किंवा कशी प्रेरणा मिळते। म्हणजे एक उदाहरण घ्या ना, तुम्ही कधीतरी टॉकीजमध्ये गेलेत आणि मग सिंघम पिक्चर तुम्ही बघितलात आणि सिंघम पिक्चर बघितल्या बघितल्या बाहेर येताना किंवा तेव्हाच ठरवलं की उद्यापासून आता मी जिम लावणार। भले तुम्ही जिम लावली, 2-4 दिवस जिमला गेले, नंतर बंद केली, तो भाग वेगळा, पण जिम लावण्यासाठी जी काही तुमच्यामध्ये प्रेरणा निर्माण झाली, ती प्रेरणा तुम्ही कुठून घेतली? तर ती प्रेरणा तुम्ही एक विशिष्ट प्रकारचं कॅरेक्टर पिक्चरमध्ये बघितलं, त्याची शरीरयष्टी बघितली आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की माझी पण शरीरयष्टी तशी असायला पाहिजे आणि म्हणून तुम्ही जिम लावली। तर प्रेरणा काय करते? प्रेरणा, तुम्ही एखाद्या व्यक्तीकडनं प्रेरित होता म्हणजे एखाद्या व्यक्तीसारखं तुम्हाला व्हावंसं वाटते, एखाद्या घटनासारखी घटना तुमच्या आयुष्यात घडावीशी वाटते। असं जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या पुस्तकाचं, एखाद्या कथेचं आपण अनुकरण करायला लागतो, ही अनुकरण म्हणजेच प्रेरणा आहे। म्हणजे कधीतरी असं झालं की मी APJ अब्दुल कलामांचं अग्निपंख वाचलं आणि वाटलं यार असं पण माझ्या लाईफमध्ये व्हायला पाहिजे। कदाचित असंही कधी झालं असेल की दंगल पिक्चर बघितला आणि मग ठरवलं माझ्या मुलींसाठी पण मी असं काहीतरी करणार आहे। तर मित्रांनो, ही सगळं बक्षीस नाही आहे किंवा भीती नाही आहे। तर तुम्ही एखादं कॅरेक्टर बघितलं, एखादा पिक्चर बघितला, एखादं पुस्तक वाचलं, एखादी गोष्ट ऐकली आणि तुम्ही प्रेरित झालात आणि तुम्हाला तसं करावंसं वाटतं। तर त्या कॅरेक्टर जसं आहे तसं करावंसं वाटणे, त्या पुस्तकातल्या गोष्टीसारखं करावंसं वाटणे, म्हणजे जी काही गोष्ट तुम्ही बघितली तिचं अनुकरण तुम्हाला करावंसं वाटते, हे अनुकरण करावंसं वाटणे म्हणजे प्रेरणा आहे। तर अशा प्रकारच्या प्रेरणा तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात, अशा प्रकारच्या प्रेरणा पण तुम्ही घेत असतात। तर या प्रेरणा कॅटेगरीमध्ये आपण जे काही काम करतो ते मागच्या दोन कॅटेगरीपेक्षा वरच्या दर्जाचं आहे। म्हणजे भीतीपोटी आम्ही जेव्हा काम करतो, बक्षिसापोटी आम्ही जेव्हा काम करतो, त्यापेक्षा प्रेरित होऊन जेव्हा आम्ही काम करतो ते काम खूप छान आणि मजेदार असते। मग आपल्या आयुष्यामध्ये आपण हे पण बघितलं पाहिजे की अरे माझ्या आयुष्यात अशी कुठली कुठली कामं आहेत जी मी प्रेरणेमुळे केलीत किंवा प्रेरित होऊन केलीत। तर नक्कीच तुम्हाला काही कामं सापडतील तुमच्या आयुष्यात की हे काम मी प्रेरित झाल्यामुळे केलं। तर मित्रांनो, भीती, बक्षीस याच्या वरची पातळी आहे, मी प्रेरित झाल्यामुळे काम केलंय। पण प्रेरणा म्हणजे काय? तर प्रेरणेमध्ये आम्ही अनुकरण करत असतो, एखाद्या व्यक्तीसारखं व्हावंसं वाटणे, एखाद्या कॅरेक्टरसारखं आपल्या आयुष्यात घडावंसं वाटणे, हे सगळं अनुकरण म्हणजे प्रेरणा आहे। मित्रांनो,
मी काम का करतो याची चौथी पातळी जी आहे ती म्हणजे स्वयंप्रेरणा. तर आपण बघितलं मी काम करतो तर कारण मी भीती आहे म्हणून काम करतो. मी काम का करतो कारण मला बक्षीस मिळणार आहे मी काम करतो. मी काम का करतो कारण मी प्रेरित झालोय म्हणून मी काम करतोय. पण त्याच्याही वरची पातळी आहे मी काम का करतो कारण मी स्वयंप्रेरित आहे. तर मित्रांनो, प्रेरणा आणि स्वयंप्रेरणेमध्ये फरक आहे. काय फरक आहे? तर जेव्हा मी प्रेरित होतो तेव्हा एखाद्या गोष्टीकडनं मी प्रेरित होतो, एखाद्या व्यक्तीकडनं मी प्रेरित होतो आणि त्याच्याकडनं प्रेरित होऊन तो जसा करतोय त्याच्यासोबत जसं घडलं तसं माझ्यासोबतही घडावं असं मला वाटतं. तर हे झालं प्रेरणा. पण स्वयंप्रेरणा काय? स्वयंप्रेरणेमध्ये मला आता इतरांच्या कुणाकडनं प्रेरणा घेण्याची गरज पडत नाही. मी स्वतः स्वयंप्रेरित असतो आणि मला स्वतःकडनंच माझ्याकडनं क्रिएशन्स होत असते आणि ते क्रिएशन्स मला आणखी प्रेरित करत राहते आणि मग मी काम करत राहतो. तर प्रेरणा आणि स्वयंप्रेरणेमध्ये काय फरक आहे? तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की प्रेरणा या पातळीवर आपण एखाद्या व्यक्तीचं अनुकरण करत असतो. तर अनुकरण करतो म्हणजे आपण प्रेरित झालेलो आहोत एखाद्या व्यक्तीकडनं. पण जेव्हा आपण स्वयंप्रेरित असतो तेव्हा अनुकरणाच्या पुढे आपण गेलेलो असतो आणि आता आपण नवनिर्मिती करायला लागतो. तर जेव्हा मी असं म्हणतो की मी एखाद्या कामाच्या बाबतीत स्वयंप्रेरित होऊन मी काम करतो तेव्हा असं समजायला पाहिजे की त्या कामामध्ये मी काहीतरी नवनिर्मिती करत आहे. त्या कामामधनं असं काहीतरी सृजन होतंय आणि ते सृजन झालं, ती नवनिर्मिती झाली की समजून जायचं मी स्वयंप्रेरित आहे किंवा स्वयंप्रेरणेच्या पातळीवर मी ते काम करतोय. तर आपल्याला बघावं लागेल किंवा आपल्याला हे लक्षात येईल की या 4 कॅटेगरीपैकी म्हणजे कुठली कुठली भीती, बक्षीस, प्रेरणा आणि स्वयंप्रेरणा यापैकी सगळ्यात छान आणि मस्त मजा देणारी जर कुठला प्रवर्ग असेल, कॅटेगरी असेल तर ती आहे स्वयंप्रेरणेची. जे काम मी स्वयंप्रेरित होऊन करतो त्या कामामधनं मला अधिक परिणाम मिळतो, त्या कामामधनं मला अधिक आनंद मिळतो आणि त्या कामातनं अधिक मला समाधान मिळते. तर तुम्ही जे काही मोठे मोठे शब्द लिहिले ते शब्द त्याच कामामधनं तुम्हाला मिळतात जे काम तुम्ही स्वयंप्रेरणेच्या पातळीवर केलं.